हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची व्हाईट चटणी। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर ही रेसिपी आहे ती खूप साधी सोपी आहे। इडली, डोसा, मेंदूवडा आणि इतर काही नाश्त्यांसोबत आपण खाऊ शकतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक करवंटी आहे ओल्या नारळाची, ती मी खवून घेतलेली आहे। तर त्यामध्ये आता आपण 3 लसूण घालून घेऊयात। त्यानंतर आल्याचे 4 छोटे तुकडे घालून घेऊयात। त्यानंतर इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 मीडियम साईजच्या आहेत आणि एक थोडी मोठी आहे। त्यानंतर इथे मी 1 चम्मच साखर घेतलेली आहे। त्यानंतर 2 चम्मच मी इथे डाळ घेतलेली आहे, भाजलेली चणा डाळ आहे। त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता आपण पाणी घालून घेऊयात। अगदी गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला चटणी आहे ती घट्ट अशी ठेवायची आहे, जास्त पातळ देखील करायची नाही आहे। तर आता आपण मिक्सरचं झाकण लावून चटणीला वाटून घेऊयात। तर इथे बघू शकता मी मिक्सरला लावून घेतली आहे चटणी। तर मी तुम्हाला चमच्याच्या मदतीने दाखवते थिकनेसपणा केवढा आहे ते। बघू शकता एवढी मी थिकनेसपणा ठेवलेला आहे। तर आता आपण थोडंसं टेस्ट करून बघूयात। तर चटणी आहे ती अगदी आपली परफेक्ट झालेली आहे। हे साहित्य आहे ते आपलं एकदम परफेक्ट आहे। तर आता आपण तडका लावून घेऊयात। तर इथे मी 2 चम्मच छोटे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाव चम्मच राई घेतलेली आहे, नंतर पाव चम्मच जिरा आणि पाव चम्मच उडद डाळ घेतलेली आहे। त्यानंतर कढीपत्त्याची काही 7 ते 8 पानं घेतलेली आहेत आणि इथे 2 मी मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात। तर इथे आता आपला तडका तयार झालेला आहे। तर आता आपण तडकावरती झाकण लावून घेऊयात। तर चटणी आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर आता आपण तडका लावून घेऊयात आणि तडका आहे तो थोडासा थंड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला मस्त असा तडका लावून झालेला आहे। अशा पद्धतीने आपण तडका लावून घ्यायचा आहे। अगदी मस्त अशी आपल्या चटणीला टेस्ट येते, छान अशी चव येते। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला ही चटणी। तर बघू शकता आपली चटणी आहे ती तयार झालेली आहे। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर आवडली असेल आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।